नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी काकू काव्याला सांगत असतात, अगं तुझ्या हातात जर धागा आहे मग हा धागा नंदिनीचा आहे. तेव्हा काव्या सांगते, नाही आई, हा धागा माझाच आहे, ऐका तरी तुम्ही. तर ती रस्त्यामध्ये जो प्रकार घडलेला तो सगळा सांगते. नंदिनी ताई मला रस्त्यात भेटली होती, वेदांतला सोडायला आली तेव्हा आमची भेट झाली. तिने माझ्या हातामध्ये धागा बघितला नव्हता तर तिने स्वतःचं काढून माझ्या हातात बांधला आणि मी माझ्याकडची छत्रीसुद्धा तिला दिली. माझं एक पुस्तकसुद्धा मी तिच्याकडे बाइंडिंग करण्यासाठी दिलं होतं. ताई नंतर तिथून निघून गेली आणि मी घरी आली. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अगं पण तिच्या हातामध्ये धागा नाही तेव्हा तिला तर काही होणार नाही ना. तेव्हा काव्या म्हणते, अहो आई, काळजी करू नका, हवं तर मी ताईला फोन लावून देऊ का. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अगं नको, फोन नको लावू, ती माझ्या आवाजावरनं लगेच ओळखेल आणि तीच माझी सासू असल्यासारखे 4 प्रश्न मलाच विचारेल. तर त्याच वेळेला विजयचा फोन येतो. वसू आत्यांना त्या रूममध्ये निघून जातात आणि विजयला सांगतात, या वेळेला पण घोळ घातला विजयराव. तेव्हा विजय सांगतो, या वेळेला सगळं साध्य झालंय, मी काव्याला डॅश केलं आणि पुढे आलोय. वसू आत्या सांगतात, अहो विजयराव, काव्या इथे घरी सुखरूप आहे माझ्या डोळ्यासमोर, मी आत्ता बघून आली तिला. आणि नंदिनीने सुद्धा पिंक कलरचा ड्रेस घातलाय, तिच्याकडे पण लाल छत्री आहे. म्हणजे तुम्ही जो ॲक्सिडेंट घडून आणला तो नंदिनीचा झाला की काय. असं जर झालं असेल ना विजयराव तर खूप अवघड होऊन बसेल. विजयला पण धक्का बसतो की हे असं कसं झालं, तिच्याकडे छत्री असल्यामुळे मला तिचा चेहरा दिसला नाही. वसू आत्या सांगतात, हे सगळं त्या आशामुळे झालंय. नंदिनीचा ड्रेस तिने खराब केला नसता तर नंदिनी ड्रेस चेंज करून गेली नसती आणि हा गोंधळ झाला नसता. पण तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना तिथे, नाहीतर तुमची आणि माझी, आपल्या दोघांची वाट लागेल. जिथे नंदिनी पडलेली असते तिथे जीवा येणार, पण त्या गर्दीमध्ये एक माणूस म्हणतो ॲम्ब्युलन्स आली की नाही, पण तिकडे ट्रॅफिक आहे, कशी येणार. तेव्हा जीवा पटकन ती ट्रॅफिक हटवण्यासाठी जातो. तिथे जो बंद पडलेला ट्रक असतो तो सगळ्यांना लोटून तो बाजूला करायला लावतो आणि त्या ॲम्ब्युलन्सला जागा करून देतो. त्या ॲम्ब्युलन्समध्ये नंदिनीला घेऊन जातात, तरी देखील जीवाने तिला बघितलेलं नसतं. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर लवकर तिची ट्रीटमेंट करतात आणि तिचा फोन तिथेच काउंटरवर बाहेर ठेवलेला असतो. जीवा खूप वेळा प्रयत्न करतो फोन करण्याचा, पण नंदिनी काही फोन उचलत नाही, कारण ती बेशुद्ध असते ना, तेव्हा ती कसा फोन उचलणार. पण जीवाला माहीत नसतं आणि त्याची तिकडे घालमेल होत असते. या चकाचक बाईला कळत नाही का, फोन करतोय मी, फोन उचलला तर पाहिजे. तर नंदिनीला शुद्ध येते. तेव्हा डॉक्टर तिला विचारतात, नंदिनी आता बरं वाटतंय, कशी आहेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते, मी तर ठीक आहे, पण नेमकं काय झालं तुम्ही सांगाल का डॉक्टर मला. तर एक नर्स जीवाचा फोन उचलते. तर जीवा म्हणतो, काय चकाचक बाई, केव्हाचा फोन करतोय मी, उचलता येत नाही का. तेव्हा ती नर्स सांगते, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते, हा फोन ज्यांचा आहे त्यांना इथे ॲडमिट केलं आहे. जीवाच्या पायाखालची तर जमीनच सरकते ॲडमिट म्हटल्यानंतर. जीवा लगेचच हॉस्पिटलमध्ये येतो. त्यावेळेला नंदिनी डॉक्टरांना विचारतच असते, आमचं बाळ तर व्यवस्थित आहे ना डॉक्टर, त्याला काही झालेलं नाही ना. त्यावेळेला जीवा दरवाजाजवळ असतो. तेव्हा डॉक्टर सांगतात, आज खरंच चमत्कारच झाला असं म्हणावं लागेल, एवढं झाल्यानंतर सुद्धा तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. हे ऐकल्यानंतर जीवाला पण बरं वाटतं आणि नंदिनी पण खुश होते. तेव्हा जीवा मध्ये येतो, डॉक्टरांचे पण आभार मानतो आणि देवाचे पण. थँक्यू देवा, आमच्या बाळाला सुखरूप ठेवल्याबद्दल. तर डॉक्टर सांगतात, थोडा वेळ नंदिनीला आराम करू द्या, त्यानंतर मी तुम्हाला डिस्चार्ज देते. डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा जीवा नंदिनीला विचारतो, मला तू सांग, हे सगळं कसं घडलं. तेव्हा नंदिनी सांगते, अहो मी रस्त्याने जात होती आणि चक्कर येऊन पडली. जीवा विचारतो, खरंच चक्कर आली तुला का दुसरं काही घडलं. तेव्हा नंदिनी सांगते, मला कोणत्या तरी गाडीने धडक दिली आणि मी बेशुद्ध झाली. तेव्हा जीवा विचारतो, म्हणजे ती तू होतीस, कारण काही वेळापूर्वी मी सुद्धा IIP रोडवरच होतो. मी तिथं बघायला येणार तितक्यात एक माणूस म्हटला की ॲम्ब्युलन्स येणार नाही कारण ट्रॅफिक जाम आहे, म्हणून मी ते ॲम्ब्युलन्स काढून देण्यासाठी रस्ता मोकळा केला आणि तुलाच त्या ॲम्ब्युलन्समध्ये नेलं, पण मला तुला बघता आलं नाही. तुझं सुरक्षा कवच कुठे आहे, हातातला धागा. तेव्हा नंदिनी सांगते, मी तो काव्याला बांधला. आणि काव्याचा कुठे आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, तिचा कुठेतरी पडला म्हणून मी तिला माझा बांधला, पण तुम्हीच आला ना माझ्या मदतीसाठी. जीवा सांगतो, म्हणजे तो धागा बांधला नाही बांधला तरी काही हरकत नाही, शेवटी मीच आलो ना, तुझा नवरा, तुझ्या मदतीसाठी. बरं तू इथे बस, मी नारळ पाणी घेऊन येतो. तर काव्या बॅग घेऊन निघालेली असते. तेव्हा मानिनी काकू विचारतात, अगं तू कुठे निघालीस आता, हे बॅग वगैरे काय चाललं आहे. काव्या आणि पार्थ दोघेही एकमेकांना इशारे करत असतात. काव्या म्हणते तुम्ही सांगा, पार्थ म्हणतो तुम्ही सांगा.
तेव्हा मानिनी काकू विचारतात, अरे कोणीतरी सांगेल का कुठे चाललात तुम्ही? तेव्हा काव्या सांगते, माझ्या आईचा फोन आला होता, तिला माझी काळजी वाटते म्हणून 4 दिवस इकडे राहायला आहे म्हणते ती. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अगं हो बरोबर आहे, आई आहे शेवटी, मला इतकी काळजी वाटते तर त्यांना साहजिकच आहे, वाटणारच. तेव्हा तू जा आणि नेहमी फोन करत जा, मला पण आणि तुझ्या बोक्याला पण. तेव्हा पार्थे म्हणतो, हो लवकर या बरं का, मला पण करमणार नाही तुमच्याशिवाय. तर काव्या म्हणते, थांबा हो तुम्ही, माझ्या सासूबाईंना आधी पटवू द्या मला. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अच्छा मी सासूबाई का? हो काव्याची एकच आई आहे ना, मी थोडी आई. तेव्हा काव्या त्यांच्याजवळ जाते, असं काही नाही आई, मी सुद्धा माझ्या आईच आहात. मी माझ्या या आईकडे परवानगी मागते की मी माझ्या त्या आईकडे जाऊन येऊ का? मानिनी काकूही म्हणतात, हो याच्याबरोबर राहून तू पण नौटंकी करायला शिकलीस बरं का. तर मानिनी काकूही तिला परमिशन देतात. त्यानंतर तिथून ती निघून जाते. तर जीवाने नारळ पाणी आणलेलं असतं आणि 2 स्ट्रॉ आणलेले असतात. दोघंही नारळ पाणी पितात. तेव्हाच नर्स येते आणि डिस्चार्ज पेपर तयार झालेले. तर जीवा बाहेर जातो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी आराम करत असते आणि एक लहान मुलगा तिथे जवळ येतो. त्याच्या हातून एक औषधाची बाटली खाली पडते. नंदिनीला जाग येते. मुलगा औषध पिणार तितक्यात नंदिनीचं लक्ष जातं आणि त्याला थांबवण्यासाठी ती येते. तेव्हाच तिचा पाय सरकतो. ती पडते की काय ते तर काय आज दाखवलं नाही, उद्याच्या भागातच आपल्याला बघायला मिळेल. त्याच वेळेला तिथे जीवा पण आलेला असतो. आता उद्या कळेल काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.